नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. पोलीस भरतीची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा आहे असं समजा आणि तुमचे 100% देऊन तुमचा अभ्यास पूर्ण करा. या सर्व प्रश्नसंचामध्ये मी काही प्रश्न घेतले आहेत जे तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुमचा सराव जो आहे तो परिपूर्ण होईल. चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत बीड, उस्मानाबाद, सोलापूर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. बीड जे आहे तिथे परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 2. सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत मेघालय, मिझोराम, सिक्कीम यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते मेघालय सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 3. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? डॉक्टर B.R. आंबेडकर, महर्षी कर्वे, महात्मा फुले यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा ही जी घोषणा आहे ती दिलेली आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 4. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना माहिती असेलच. याचं उत्तर येते महात्मा फुले यांनी मुलींसाठीची जी पहिली शाळा होती ती सुरू केली होती. आणि ही जी पहिली शाळा होती ती कधी काढली होती तर 1848 मध्ये. तर हे लक्षात ठेवा 1848 मध्ये आणि ती पुणे या ठिकाणी त्यांनी काढली होती. तर ठिकाण पण लक्षात ठेवा, पुणे 1848. तसंच जर आपण बघितलं तर महात्मा फुलेंची काही ग्रंथसंपदा देखील आहे की ज्याच्यावरती पेपरला प्रश्न विचारले जातात. तर त्या ग्रंथसंपदामधले महत्त्वाचे 2 मी तुम्हाला तिथे सांगते. गुलामगिरी याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. महात्मा फुले यांची ती ग्रंथसंपदा आहे. तसेच शेतकऱ्यांचा आसूड हे देखील ब्राह्मणांचे कसब. तर हेही तुम्ही अभ्यास करत असताना त्यांची ग्रंथसंपदा देखील पाठ करा. त्याच्यावरतीही पेपरला प्रश्न विचारले गेले आहेत. चला तर मग पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 5. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? पर्याय आहेत हिमालय, विंध्यगिरी, सातपुडा यापैकी नाही. याचं उत्तर येते पर्याय ब. विंध्यगिरी हे जे ठिकाण आहे तेथे श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राजकर्ती होती? रझिया सुलतान, चांद बीबी, नूरजहाँ यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क. नूरजहाँ जी होती ती अहमदनगरची प्रसिद्ध प्रश्न क्रमांक 7. अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? पर्याय आहेत हुमायून, अकबर, अ व ड. अहमद निजामशाह. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड. अहमद निजामशाह जे होते त्यांनी अहमदनगरचा किल्ला बांधला होता. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 8. पूस नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय आहेत भीमा, कृष्णा, पैनगंगा, पूर्णा. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क. कृष्णा ही जी होती ती पूस जी नदी आहे तिची उपनदी आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 9. माणसाच्या सर्वात लहान हाडास डॅश अशी संज्ञा आहे? स्टेप्स, रेडियस, अल्ना यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. स्टेप्स. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 10. चले जाव या आंदोलनामध्ये रायगड जिल्ह्याचं नेतृत्व कोणत्या नेत्याने केलं? वसंतराव नाईक, नानासाहेब कुटे, रावसाहेब ओक यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. वसंतराव नाईक जे होते त्यांनी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं. प्रश्न क्रमांक 11. घारापुरी हे लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? रायगड, ठाणे, पालघर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते रायगड. येथे घारापुरी ही जी लेणी आहे ती रायगड इथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 12. हेपॅटायटिस बी डॅश डॅशमुळे होतो?
HIV, HBV, HIV यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, HBVमुळे होतो. प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 11 मे, 1 मे, 9 मे, 29 मे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, 1 मे हा जो दिवस आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि 1 मेचा आपला महाराष्ट्र दिवस पण असतो. प्रश्न क्रमांक 14, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? स्वादुपिंड, यकृत, जठर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, यकृत ही जी आहे ती सर्वात मोठी ग्रंथी आहे. आपण जर बघितलं यकृत ही जी आहे ती आपल्या मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि तिची कामं काय असतात, तिचे फंक्शन्स काय असतात ते आपण बघूयात. तर ती काय करते की जो अमोनिया आहे, अमोनियाचं ते युरियामध्ये रूपांतर करते. तसेच जे वृद्ध लोहित पेशी आहेत तिचं ती नाश करते. यकृताच्या कार्यावर पण प्रश्न विचारले गेले आहेत, तर ते कार्य पण तुम्ही लक्षात ठेवा. अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करते, वृद्ध लोहितच्या पेशी असतात तिचा ती नाश करते आणि आपल्या शरीरामध्ये जी अधिकची शर्करा असते ती ग्लायकोजनमध्ये ती साठवून ठेवते. तर हेही लक्षात ठेवा, अधिकची शर्करा ही ग्लायकोजनमध्ये साठवून ठेवली जाते, ग्लायकोजनमध्ये. आणि जे लोह आणि जीवनसत्व असतात जी की आपल्या शरीरासाठी गरजेची असतात ती पण ती साठवून ठेवते. यकृताचे हे काम आहे. तर हेही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 15, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या सेनेची स्थापना केली? आझाद हिंद, आझाद भारत, आझाद हिंदुस्तान यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, आझाद हिंद जी सेना होती तिची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर खोरे विकास योजना सुरू झाली? पर्याय आहेत 7व्या, 5व्या, 6व्या, पहिल्या. तर दामोदर खोरे विकास योजना जी होती ती जी पहिली पंचवार्षिक योजना होती, पर्याय ड या ठिकाणी, तेव्हा ती सुरू झाली होती. तसेच आपण जर बघितलं ही जी पहिली पंचवार्षिक योजना आहे तिचा कालावधी हा 1 एप्रिल 1951 ते 1956 31 मार्च म्हणजे अशी 5 वर्षाची ही पंचवार्षिक योजना होते. आणि त्याला आपण कोणतं प्रतिमान वापरलं आहे तर हेराल्ड डोमन प्रतिमान. तर प्रतिमान पण तुम्ही लक्षात ठेवायचे. हेराल्ड डोमर प्रतिमान जे होतं ते त्या ठिकाणी आपण वापरलेलं होतं. तसेच याचे जे अध्यक्ष होतं ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आणि हिचं उद्दिष्ट काय होतं तर हिचं प्रमुख उद्दिष्ट असं होतं की जे कृषी, ऊर्जा आणि जे जलसिंचन हे जे क्षेत्र आहेत त्यांना प्राधान्य देणं. तसेच दामोदर खोरे योजनासोबत हिराकूड योजना ही देखील पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली होती. तर हिराकूड योजना पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तसेच जेव्हा ही पहिली पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये आपण काही प्रकल्प पण पूर्ण केले आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकल्प आहे की त्याच्यावरती पेपरला प्रश्न विचारला जातो आणि तो कोणता आहे तर तो आहे सिंद्री, झारखंड या ठिकाणी पहिला खत कारखाना देशातला तो सुरू करण्यात आला होता. पहिला खत प्रकल्प सिंद्री, झारखंड या ठिकाणी. आणि आपण त्याच्यासाठी सहाय्य घेतलं होतं अमेरिका आणि इंग्लंड यांच्याकडून. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा, अमेरिका आणि इंग्लंडकडून सहाय्य घेऊन आपण पहिला खत प्रकल्प जो आहे तो सिंद्रीमध्ये देशातला उभा झाला होता. तसंच चित्तरंजन जे की पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना पण तिथे सुरू झाला होता. तर यावर पण प्रश्न विचारला आहे. चित्तरंजन पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना. तसेच रेल्वे डब्याचा पण कारखाना तो पेरांबूर, तामिळनाडू या ठिकाणी सुरू झाला होता. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पेपरला यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. चला तर मग मी पुढे जाते. प्रश्न क्रमांक 17, गतिविषयक नियमने कोणत्या संशोधकाशी संबंधित आहेत? न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, ग्राहम बेल यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, न्यूटन. गतिविषयक नियम जे आहेत ते या संशोधकाशी संबंधित आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 18, भारतीय अन्न महामंडळ कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालं? 4थी, 3री, 6वी, 5वी. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय
तिसरी जी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये अन्न महामंडळ सुरू झालं होतं. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 19. मानवी शरीराचे सामान्य तापमान हे किती असते? 58.4 डिग्री, 97.8 डिग्री, 96.4 डिग्री फॅरेडे, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, 98.4 म्हणजे 98.4 डिग्री फॅरेडे या ठिकाणी मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. प्रश्न क्रमांक 20. ग्रामगीता ग्रंथ हा कोणी लिहिला? महात्मा गांधी, विनोबा भावे, माणिक बंडोजी इंगळे, यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क, माणिक बंडोजी इंगळे. तुम्हाला या पेपरमध्ये लागूनच जायचं आहे, अशा रीतीनं तुम्ही तुमच्या पेपरचा अभ्यास करा. एक जॉब तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. चला तर मग मी पुढे जाते. प्रश्न क्रमांक 21. भारत सरकारची टाकसाळ कोठे नाही? नाशिक, मुंबई, अलीपूर, सैफाबाद. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22. कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही? सेवा कर, आयकर, महामंडळ, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, सेवा कर जो आहे तो प्रत्यक्ष कर नाही आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? मुंबई, मद्रास, कोलकाता, यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, मुंबई या ठिकाणी छोडो भारत हा जो ठराव होता तो छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला. प्रश्न क्रमांक 24. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? अलिबाग, महाड, पेण, श्रीवर्धन. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड, श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25. स्वतंत्र लढ्यातील चतुसूत्री कार्यक्रम कोणी मांडला? लोकमान्य टिळक, न्यायाधीश रानडे, गो गो आगरकर, महात्मा गांधी. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र लढ्यातील चतुसूत्री कार्यक्रम मांडलेला आहे. लोकमान्य टिळक. मित्रांनो, मिशन खाकीच्या यशासाठी जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पोलीस भरती बॅच हे घेऊन आलेलं आहे ऑन अकॅडमी. तर मित्रांनो, या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की वैजनाथ ढेंडुळे सर हे मराठी व्याकरण शिकवणार आहेत, युवराज जाधव सर हे मॅथ आणि रिझनिंग शिकवणार आहेत, आणि संजय पहाड हे सर हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स शिकवणार आहेत. तर हनुमंत हांडे सर हे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स शिकवणार आहे. तर मित्रांनो, या बॅचला तुम्ही लवकर जॉईन करा. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या बॅचची दिलेली आहे. जर तुम्हाला या अन अकॅडमी ॲप जर तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर अन अकॅडमी ॲप डाउनलोड करा. आणि मित्रांनो, या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्ले स्टोअरवर सुद्धाही उपलब्ध आहे. या प्लेलिस्टची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व विषयांची मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच एनरोल करा आणि या यशाच्या संधीचा नक्की फायदा घ्या.